रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टरची एक क्विक रिव्हिजन. या चॅप्टरमध्ये आपण काय गोष्टी शिकलो, काय नवीन गोष्टी डिस्कस केल्या, त्या सगळ्यांची एक क्विक समरी आपण आता बघतोय. सुरुवात आपण केलेली चॅप्टरची विथ लाईट. व्हॉट इज लाईट? लाईटला आपण बोलतो लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी और लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट एनर्जीचा फॉर्म आहे किंवा त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सुद्धा बोलू शकतो. लाईट आणि आईज अशा दोन गोष्टी असतात की ज्याच्यामुळे वी कॅन सी थिंग्स अराउंड अस. बिकॉज ऑफ लाईट अँड बिकॉज ऑफ आईज वी कॅन सी थिंग्स अराउंड अस. आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी दिसतात. यामध्ये लाईटची आपण एक प्रॉपर्टी बघितलेली, दॅट इज रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? ज्यावेळेस लाईट एखाद्या सरफेसवर येणार आहे, प्रेफरेबली हा सरफेस स्मूथ असेल किंवा शायनी असेल, ज्यावेळेस लाईट अशा सरफेसवर येणार आहे त्यावेळेस ही जी लाईट रे आहे ही बाउन्स ऑफ होते किंवा बाउन्स बॅक होते. तर याला बोलतात रिफ्लेक्शन. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं, एक भिंत आहे आणि त्या भिंतीवर जर मी बॉल मारला तर तो बॉल भिंतीच्या पलीकडे जात नाही, तो भिंतीवरून परत मागे फिरतो, बाउन्स बॅक होतं. तर त्याच पद्धतीने लाईट रेसुद्धा येतात आणि त्यानंतर या सरफेसवरती स्ट्राईक झाल्यानंतर अशा मागे फिरतात. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बाउन्सिंग ऑफ लाईट इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन. लाईट बाउन्स बॅक होते किंवा बाउन्स ऑफ होते, याला बोलतात रिफ्लेक्शन. हे आपण बघितलं. त्यानंतर बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन वी कॅन सी थिंग. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं, एक ट्री दाखवलेलं. त्यानंतर हे ट्री आपण का बघू शकतो किंवा कसं बघू शकतो? तर ट्री आपण बघू शकतो बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन. सन दाखवलेलं, हे सनरेज, सन काय असणार आहे? लाईटचा सोर्स असणार आहे. इथून सनरेज आहे ना, हे सनरेज रिफ्लेक्ट होणार आहे त्यानंतर, त्यामुळे आपल्याला आईजला सेन्सेशन मिळणार, सेन्सेशन ऑफ विजन, आणि त्यामुळे आपण हे झाड बघू शकतो. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर रिफ्लेक्शनचे आपण दोन टाईप बघितले. एक होतं रेग्युलर आणि दुसरं होतं डिफ्यूज. रेग्युलर किंवा रेग्युलर आणि इरेग्युलर किंवा रेग्युलर अँड डिफ्यूज रिफ्लेक्शन. त्यामध्ये आपण बघितलं रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस लाईट रेज स्मूथ सरफेसवर येतात, लाईट रेज स्मूथ सरफेसवर पडतात, त्यावेळेस रिफ्लेक्टेड रेज जे असतात ते युनिफॉर्मली स्प्रेड असतात. म्हणजे बघा, हा स्मूथ सरफेस आहे, अशा लाईट रेज येत आहे. त्यानंतर ह्या जे रिफ्लेक्टेड रेज आहे, रिफ्लेक्टेड रेज युनिफॉर्मली स्पेस्ड आहे किंवा युनिफॉर्म इथे रिफ्लेक्शन होतं. सो दिस इज कॉल्ड एज रेग्युलर रिफ्लेक्शन. या उलट जर सपोज हा जर सरफेस असा वेव्ही असेल, ठीक आहे, या केसमध्ये काय होणार आहे? लाईट रेज येणार, तर हे जे रिफ्लेक्शन असणार, हे रिफ्लेक्शन स्कॅटर्ड वेव्हमध्ये असणार किंवा रँडम डायरेक्शनमध्ये असणार आहे. सो याला बोलतात इरेग्युलर ऑर डिफ्यूज रिफ्लेक्शन. हे दोन रिफ्लेक्शनचे टाईप आपण बघितले. त्यानंतर आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघितले, रिफ्लेक्शनचे लॉज बघितलेले. तर त्यामध्ये आपण तीन गोष्टी डिस्कस केलेल्या. लॉज ऑफ रिफ्लेक्शनसाठी सगळ्यात आधी आपण एक दोन टर्म्स रिवाईज केलेल्या. ही रे येते, दिस इज इनकमिंग रे. या रेला आपण बोलतो इन्सिडंट रे, ठीक आहे. हा असणार आहे सरफेस. या सरफेसवर ही रे येते, इथून ती रिफ्लेक्ट होते, त्यामुळे रिफ्लेक्ट होऊन ही रे जी आहे ही बाहेर जाणार आहे, त्यामुळे आपण ॲरो असं दाखवतो, इनकमिंग आणि आउटगोईंग. दिस इज इन्सिडंट रे, याला आपण बोलतो रिफ्लेक्टेड रे. आणि त्यानंतर आपण नॉर्मल बघितलं. नॉर्मल म्हणजे अशी लाईन की जी सरफेसला परपेंडिक्युलर असते. सो दिस इज द नॉर्मल. तर यावरून आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय काय बघितलेलं. फर्स्ट रूल काय होता किंवा फर्स्ट लॉ काय होता? फर्स्ट होता की इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल दे ऑल लाय इन वन प्लेन और सेम प्लेन. एकाच प्लेनमध्ये हे तिघही राहतात. इन्सिडंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे दे ऑल लाय इन वन प्लेन. एकाच घरामध्ये हे सगळे राहतात. दिस वॉज फर्स्ट रूल. प्लेनचा अर्थ समजतं. प्लेन म्हणजे काय? दिस व्हाईट बोर्ड इज अ प्लेन, ठीक आहे. तर हे जे सगळे रेज आहे, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल, हे एकाच प्लेनमध्ये राहतात. दिस वॉज फर्स्ट. त्याच्यावरूनच आपण थर्ड रूल मेन्शन केलेला की इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या आयदर साईडला असतात. म्हणजे नॉर्मल जर इथे असेल तर इन्सिडंट रे इथे असणार आहे आणि रिफ्लेक्टेड रे दुसऱ्या साईडला असणार आहे. तर फर्स्ट आणि थर्ड रूल एकमेकांशी रिलेटेड होते. सेकंड रूल होता, सेकंड रूलमध्ये आपण बघितलेलं की ही नॉर्मल आहे, हा इन्सिडंट रे आहे, त्यानंतर हा असणार आहे पॉईंट ऑफ इन्सिडन्स. पॉईंट ऑफ इन्सिडन्स जिथे लाईट रे येते. सो दिस इज पॉईंट ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल सोबत इन्सिडंट रेनी फॉर्म केलेला अँगल θ1 किंवा आय आपण बोलूया, दॅट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच पद्धतीने रिफ्लेक्टेड रेने नॉर्मलसोबत फॉर्म केलेला अँगल त्याला आपण आर बोलूया, दॅट इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू सारखे असतात. आय इज इक्वल टू आर. म्हणजे लाईट रे ज्या अँगलनी येते त्याच अँगलनी बाहेर पडते. लाईट रे ज्या अँगलनी येते त्याच अँगलनी बाहेर पडते. हा अँगल नेहमी सारखा असणार आहे. तर हे तीन लॉज आपण बघितले लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये. त्यानंतर आपण मूव्ह झालेलो मिररकडे. मिरर म्हणजे काय? मिरर म्हणजे ग्लास सरफेस असणार आहे. त्या ग्लास सरफेसवरती काही प्रोसिजर करून, काही कोटिंग करून त्याला मिररमध्ये कन्वर्ट केलं जातं. सो मिररचे आपण दोन टाईप बघितले. एक होतं प्लेन मिरर आणि दुसरं होतं स्पेरिकल मिरर. प्लेन मिरर म्हणजे जो आपण घरामध्ये रोज वापरतो, दॅट इज प्लेन मिरर.
प्लेन मिररमध्ये आपण प्लेन मिररमध्ये इमेज फॉर्मेशन बघितले, प्लेन मिररमध्ये इमेज कशी फॉर्म होते त्यासाठी आपण रिफ्लेक्शनचे लॉज इथे यूज केलेले. प्लेन मिरर आपण कसं दाखवतो, एक स्ट्रेट लाईन आणि असं मार्किंग दाखवतो, बिकॉज प्लेन मिरर म्हणजे काय, एक फ्लॅट सरफेस असतो. ओके, प्लेन मिरर म्हणजे फ्लॅट सरफेस असतो. तर अशा पद्धतीने आपण प्लेन मिरर दाखवतो. स्पेरिकल मिरर म्हणजे स्पिअरचा भाग असतो, कर्ड पोर्शन असतो, तर ते मिरर आपण असा दाखवतो किंवा असं दाखवतो. यामध्ये एक सरफेस रिफ्लेक्टिंग असणार आहे. सो दिस अँड दिस, अशा पद्धतीने आपण स्पेरिकल मिरर दाखवतो. ओके, त्यानंतर प्लेन मिररमध्ये इमेज फॉर्मेशन आपण बघितली. त्यामध्ये आपण एकदा पॉईंट सोर्स कन्सिडर केला, एकदा एक्सटेंडेड सोर्स कन्सिडर केलेला. पॉईंट सोर्स आणि एक्सटेंडेड सोर्स, पॉईंट सोर्स म्हणजे अगदी पॉईंट साईजचा सोर्स असतो, एक्सटेंडेड म्हणजे त्याची साईज नोटिसेबल असेल, त्याला बोलता एक्सटेंडेड सोर्स. तर त्यामध्ये आपण इमेज फॉर्मेशनमध्ये बघितलेलं, लेट्स से दिस इज अ मिरर, हे प्लेन मिरर आहे. इथे एक ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण बोललो ओ, किंवा याला आपण पॉईंट सोर्स बोलू शकतो. तर याची इमेज आपल्याला मिळते इथे. ठीक आहे, मिररच्या दुसऱ्या साईडला इमेज मिळते. ती इमेज कशी मिळते त्यासाठी आपण बघितलेलं की लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण यूज केलेलं. सपोज हा एक इन्सिडेंट रे आहे, त्यानंतर हा सुद्धा एक इन्सिडेंट रे आहे. इन्सिडेंट रे असा आहे, तर इथे आपण नॉर्मल कन्सिडर केलेली. तर नॉर्मलसोबत हा अँगल असेल, एवढ्याच अँगलवरती रिफ्लेक्टेड रे बाहेर पडणार आहे, त्यामुळे रिफ्लेक्टेड रे अशी असणार आहे. त्याच पद्धतीने दिस इज अनदर इन्सिडेंट रे, इथे आपण अशी नॉर्मल कन्सिडर केली, सेम अँगल रिफ्लेक्टेड रे फॉर्म करणार आहे, त्यामुळे रिफ्लेक्टेड रे असं काही असणार आहे. ठीक आहे, हे आपण बघितलेलं. बट आपण बघितलेलं की इमेज फॉर्मेशनसाठी नेहमी रिफ्लेक्टेड रे एकमेकांना मीट झाले पाहिजे. इथे जर बघितलं रिफ्लेक्टेड रे एकमेकांना मीट करत नाही आहे, त्यामुळे आपण काय केलं, हे जे रेज आहे हे दुसऱ्या साईडला मिररच्या बिहाइंड मिरर आपण असे एक्सटेंड केले. एक्सटेंड केल्यानंतर हे जिथे कुठे इंटरसेक्ट करताय तो पॉईंट असणार आहे या ऑब्जेक्टची इमेज. तो ऑब्जेक्ट इथे असेल तर आपल्याला इमेज इथे मिळते. आणि हे रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत नाही आहे, दे अपियर टू मीट. आपल्याला असं भास होतं की हे मीट करताय किंवा हे रेज इथून जनरेट होतं असं आपल्याला वाटतं, बट तसं ॲक्च्युअलमध्ये होत नाही. त्यामुळे या इमेजला आपण बोलतो व्हर्च्युअल इमेज. काय बोलतो, व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, विच इज नॉट रिअल, जे रिअल नाही दॅट इज व्हर्च्युअल, म्हणून याला बोलता व्हर्च्युअल इमेज. आठवतंय आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याच पद्धतीने आपण नंतर काय केलं, या पॉईंट सोर्सला एका पेन्सिलने रिप्लेस केलेलं. पेन्सिलने रिप्लेस केल्यानंतर पेन्सिलचा टिप आणि हा पॉईंट, या दोघांची इमेजचे पॉईंट आपल्याला मिळाले. त्याच पद्धतीने इथे मध्ये असणारे जे सगळे पॉईंट्स आहेत त्याची सुद्धा रिस्पेक्टिव्ह इमेज, करस्पॉन्डिंग इमेज आपल्याला इथे मिळणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला होल इमेज इथे मिळणार आहे. एक्सटेंडेड सोर्स आपण कन्सिडर केलेला याच लॉजिकने. आता यामध्ये जर बघितलं तर आपण प्लेन मिररमध्ये ज्यावेळेस इमेज फॉर्मेशन बघितले त्यामध्ये आपण काही प्रॉपर्टीज डिस्कस केलेला की इमेज कशी फॉर्म होते, ह्या इमेजच्या काय काय प्रॉपर्टीज असणार आहे. कोणत्या प्रॉपर्टीज होत्या. फर्स्ट आपण लिहू शकतो इमेज इज व्हर्च्युअल, इमेज व्हर्च्युअल आहे, करेक्ट. आता ज्यावेळेस आपण ह्या इमेजच्या प्रॉपर्टीज लिहिणार आहोत त्यावेळेस असं इमॅजिन करा, असा विचार करा की तुम्ही आरशासमोर उभे आहात. मग त्यावेळेस तुम्हाला तुमची इमेज कशी दिसते किंवा तुमची प्रतिमा कशी दिसते त्या गोष्टी फक्त आपल्याला इथे डिस्क्राईब करायच्या. सो फर्स्ट इमेज इज व्हर्च्युअल, राईट. त्यानंतर आपण लिहू शकतो की आपण ज्या साईजच्या त्याच साईजच्या मिररमध्ये दिसतो, म्हणजे इमेजची साईज ऑब्जेक्टच्या साईज एवढीच असते. सो सेम साईज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. आपण इमेज जी फॉर्म होणार आहे त्या इमेजच्या प्रॉपर्टीज लिहितोय. व्हर्च्युअल असणार आहे, सेम साईजचे असणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण आरशासमोर उभं राहतो, आपण जर पुढे गेलो, 2 पाऊल पुढे गेलो तर आपली इमेज सुद्धा 2 पाऊल पुढे येणार आहे. आपण मागे गेलो तर आपली इमेज सुद्धा मागे जाणार आहे. याचा अर्थ काय, मिररपासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि मिररपासून इमेजचं डिस्टन्स नेहमी सारखं असतं. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम मिरर अँड डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम मिरर इज ऑलवेज सेम. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो की इमेज कुठे फॉर्म होते, सेम डिस्टन्सवरती फॉर्म होते. ऑब्जेक्ट ज्या डिस्टन्सवर असेल मिररपासून त्याच डिस्टन्सवरती इमेज फॉर्म होते. त्यानंतर म्हणजे इमेज आपल्याला सरळ दिसते, इमेज आपली उलटी होत नाही, सरळ दिसते म्हणून आपण लिहू शकतो इमेज इज इरेक्ट. इरेक्टला असंही बोलू शकतो आपण अपराईट, इरेक्ट ऑर अपराईट, सरळ दिसते आपल्याला. त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की आरशामध्ये ज्यावेळेस आपण आपला डावा हात वर करू तर आपल्याला असं वाटेल की उजवा हात वर झालेला आहे, उजवा हात वर केला तर असं वाटेल की डावा हात वर झालेला आहे, बरोबर. सो दिस इज कॉल्ड ॲज लॅटरल इन्व्हर्जन. याला काय बोलता, लॅटरल इन्व्हर्जन. तर आपल्याला जी इमेज दिसणार आहे ती इमेज असणार आहे लॅटरली इन्व्हर्टेड. ठीक आहे. तर ह्या प्रॉपर्टीज असतात ज्यावेळेस प्लेन मिररमध्ये इमेज फॉर्म होते. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. ओके, यानंतर आपण नेक्स्ट बघितलेला, ज्यावेळेस 2 प्लेन मिरर आपण काही अँगलवरती ठेवतो त्या केसमध्ये किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतात. म्हणजे 2 मिरर आहे, 2 मिरर काही अँगलवरती आपण ठेवले तर आपल्याला 2 पेक्षा जास्त इमेजेस मिळू शकतात. मग हे कशावर डिपेंडंट असतं, त्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघितला, नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड
इज इक्वल टू 360 अपॉन अँगल -1. हा अँगल कोणता अँगल आहे, जे दोन मिरर आपण अरेंज करणार त्या मिररमध्ये कसा अँगल ठेवणार, किती अँगल असणार आहे, तो असणार आहे अँगल थिटा. त्याच्या अकॉर्डिंग नंबर ऑफ इमेजेस फॉर्म चेंज होतात. त्यामुळे जर तुम्ही दोन मिरर 90 डिग्री एवढ्या अँगलवरती ठेवले, 90 डिग्री अँगल आहे म्हणजे 360 अपॉन 90 दॅट इज 4, 4 - 1 3. त्यामुळे दोन मिररमध्ये आपल्याला किती इमेजेस दिसणार आहे, 3 इमेजेस दिसणार आहे. याच्या मागचा रिझल्टसुद्धा आपण त्यामध्ये डिस्कस केलेलं की 3 इमेजेस का दिसतात किंवा कसे फॉर्म होतात ते आपण त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. आठवते. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युला हा होता, n इज इक्वल टू 360 अपॉन a और 360 अपॉन थिटा -1. नंबर ऑफ इमेजेस फॉर्म वेन टू मिरर्स आर केप्ट ॲट सम अँगल. दोन मिरर काही अँगलवरती ठेवल्यानंतर किती इमेजेस आपल्याला दिसणार आहे त्याचा हा फॉर्म्युला होता. त्यानंतर आपण काय बघितलेलं, जर एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची आपल्याला फुल इमेज बघायची आहे. फुल इमेज म्हणजे टॉप टू बॉटम एवढी इमेज जर बघायची आहे तर इथे समोर जो आरसा असणार आहे, जो मिरर असणार आहे, त्या मिररची मिनिमम हाईट किती पाहिजे ते आपण बघितलेलं. त्यामध्ये आपल्याला रिलेशन मिळालं की मिनिमम हाईट मिररची पाहिजे हाफ ऑफ दी हाईट ऑफ दी पर्सन. पर्सन ज्या हाईटचं असेल त्याच्या हाफ हाईटचा तरी मिनिमम आपल्याला आरसा पाहिजे. म्हणजे जर स्पेरिकल मिररला कर्व मिरर सुद्धा बोलतात. असे मिरर की जे एका स्पिअरचा पार्ट असतात किंवा स्पिअरपासून ते मिरर बनवलेलं असतात त्याला बोलतात स्पेरिकल मिरर. तर आपण त्यासाठी बघितलेलं की स्पिअर होता, त्या स्पिअरचा काही पोर्शन आपण कट केला तर आपल्याला जो मिरर मिळणार आहे दॅट इज स्पेरिकल मिरर. त्याचा सरफेस फ्लॅट नसतो, द सरफेस इज कर्व्ड देअरफॉर इट इज कॉल्ड एज कर्व्ड मिरर. यामध्ये आपण दोन टाईप बघितले, एक होता कॉन्केव्ह आणि एक होता कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स कसा डिसाईड होतं की आपण ह्या मिररचा कोणता सरफेस कोणत्या सरफेसवरती कोटिंग करतो रिफ्लेक्टिंग मटेरियलचं, त्याच्या अकॉर्डिंग कोणता मिरर आहे ते डिसाईड होत होतं. त्यामध्ये आपण दोन टाईप बघितले, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. ज्या केसमध्ये हा सरफेस इनर सरफेस, ठीक आहे, हा सरफेस ज्यावेळेस कोट केलेला असणार आहे किंवा हा सरफेस रिफ्लेक्टिंग असणार आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस ज्यावेळेस हा असणार आहे तर याला आपण बोलतो कॉन्केव्ह मिरर. आणि याच्या उलट रिफ्लेक्टिंग सरफेस ज्यावेळेस हा असणार आहे म्हणजे हा बाहेरचा, ओके, त्यावेळेस त्याला आपण बोलतो कॉन्व्हेक्स मिरर. हे कसं लक्षात ठेवायचं, कॉन्केव्ह म्हणजे काय, कॉन्व्हेक्स म्हणजे काय. कॉन्केव्ह, केव्हचा अर्थ असतो गुहा, तर गुहेच्या आतमध्ये जाणं नाही. थोडक्यात काय, हे काय आतमध्ये जातो ना, रेज कसे येतात, रेज अशा आतमध्ये येत आहे, रेज आतमध्ये येतं. सो दिस इज कॉन्केव्ह अँड दिस इज कॉन्व्हेक्स. याचा बेस्ट एक्झाम्पल स्पून. आपला जो स्पून असतो, स्पूनमध्ये जर तुम्ही बघितलं स्पूनमध्ये आपल्याला दोन सर्फेसेस मिळतात. जो सर्फेस असा खोलगट असतो, जो पोर्शन असा खोलगट असतो, सो दॅट इज कॉन्केव्ह मिरर, दॅट विल ॲक्ट एज कॉन्केव्ह मिरर. आणि त्यानंतर जो बल्जिंग पार्ट असतो म्हणजे जसं बाहेरून बल्ज झालेला असतो स्पूनचा, म्हणजे स्पूनचं बॅक साईड, सो दॅट इज कॉन्व्हेक्स मिरर. ओके. इव्हन तुम्ही कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर त्याला कन्सिडर करा, स्पूनच्या त्या दोन्ही पार्टला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर कन्सिडर करा. त्याच्यासमोर तो स्पून फक्त मागे पुढे असा फिरवा, मग तुम्हाला बरोबर समजेल की कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेज कशा फॉर्म होतात ते. म्हणजे आपण जे काही थेरीमध्ये बघितलं ते सगळं तुम्ही त्या स्पूनचा यूज करून व्हेरीफाय करू शकता. ओके. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर आपण बघितलं. त्यानंतर आपण मिररशी रिलेटेड काही टर्म्स बघितलेल्या, टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर. खूप इम्पॉर्टंट टर्म होते कारण याचाच यूज आपल्याला नंतर इमेज फॉर्मेशनसाठी झालेला. तर आपण सगळ्यात आधी एक टर्म बघितलेली पोल. पोल म्हणजे काय, कोणताही मिरर असेल त्या मिररचा जो सेंटर पॉईंट असतो दॅट सेंटर पॉईंट इज कॉल्ड एज पोल. पोल इज डिनोटेड बाय लेटर पी. आठवते, पोल म्हणजे काय, कोणत्याही मिररचा सेंटर पार्ट दॅट इज कॉल्ड एज पोल. मिरर इज अ पार्ट ऑफ स्पियर. मिरर कशाचा बनलेला आहे, स्पियरचा बनलेला आहे. त्यामुळे हा जर मिरर मी असं कन्सिडर केला दिस इज अ पार्ट ऑफ स्पियर, तर हा जो स्पियर आहे याचा जो सेंटर असणार आहे, सेंटर ऑफ स्पियर इज कॉल्ड एज सेंटर ऑफ कर्वेचर. ज्या स्पियरचा मिरर पार्ट आहे, ज्या स्पियरचा मिरर पार्ट आहे त्या स्पियरचा सेंटर इज कॉल्ड एज सेंटर ऑफ कर्वेचर डिनोटेड बाय सी. ओके. दिस इज पी, दिस इज सी. त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल, सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल याच्यामधून पास होणारी जी लाईन असते या लाईनला बोलतात प्रिन्सिपल ॲक्सिस. कोणता ॲक्सिस बोलता, प्रिन्सिपल ॲक्सिस. मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहे या स्पियरची जी रेडियस असणार आहे, मिरर ज्या स्पियरचा बनलेला किंवा ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरची जी रेडियस असणार आहे त्याला बोलता आर, दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. अजून काय राहिलं, पोल झालं, सी झालं, पी, देन प्रिन्सिपल ॲक्सिस, रेडियस ऑफ कर्वेचर. त्यानंतर नेक्स्ट आपण टर्म बघितलेली फोकस, एफ. फोकस आपण कशाने दाखवतो, कॅपिटल एफने. फोकस म्हणजे असा फोकस पॉईंट कुठे असतो, नेहमी सी आणि पीच्या मध्ये असतो. ओके. फोकसचं कॅरेक्टरिस्टिक काय असतं की फोकसमधनं ज्यावेळेस एखादा मिरर आहे या मिररवरती प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल
रेज असणार आहे, म्हणजे इन्सिडेंट रेज ज्यावेळेस या मिररवरती येणार आहे त्या केसमध्ये काय होणार आहे, ह्या पॅरलल रेज ज्या आहे त्या रिफ्लेक्शन नंतर एका फिक्स पॉईंटमधून पास होत आहे, सेम पॉईंटमधून पास होत आहे. सो दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज फोकस. फोकस होत आहे त्या ह्या पॉईंटमध्ये. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज फोकस डिनोटेड बाय कॅपिटल एफ. तो हा एफ पॉईंट जो आहे तो इथे असतो. ठीक आहे. आता हे होतं आपण कॉन्केव्ह मिररसाठी. कॉन्व्हेक्स मिररसाठी फोकस थोडा वेगळा असतो. आपण जर कॉन्व्हेक्स मिरर कन्सिडर केलं, कॉन्व्हेक्स म्हणजे काय, सरफेस कोणता असणार आहे, जसा आउटवर्ड साईडला बल्ज झालेला आहे दॅट विल बी रिफ्लेक्टिंग सरफेस. कॉन्व्हेक्स मिरर, दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. कॉन्व्हेक्स मिररमध्ये फोकस काय असतो, इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. असे इन्सिडेंट रे असणार आहे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. इथे येणार, मिररच्या सरफेसवर ते रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट झाल्यानंतर आपल्याला असं फील होईल, आपल्याला असा भास होईल की हे जे रेज आहे हे रेज एका पॉईंटमधून जनरेट होत आहे किंवा ओरिजिनेट होत आहे. म्हणजे काय, रिफ्लेक्टेड रेज जर आपण मागे एक्सटेंड केले ना तर एका पॉईंटमधून ते जनरेट होत आहे किंवा एका पॉईंटमध्ये येऊन ते मिळतं असं आपल्याला फील होतं. तर हा जो पॉईंट असतो याला बोलतात फोकस. दिस इज फोकस फॉर कॉन्व्हेक्स मिरर. दिस इज फोकस फॉर कॉन्केव्ह मिरर. जेव्हा केव्हा आपण अशा डॉटेड लाईन यूज करतो किंवा आपण असं बोलतो अपियर टू मी, तर त्या केसमध्ये गोष्टी असतात व्हर्च्युअल विच इज नॉट रिअल. त्यामुळे कॉन्व्हेक्स मिररचा जो फोकस असतो याला काय बोलता, व्हर्च्युअल फोकस. याला काय बोलता, व्हर्च्युअल फोकस. ओके, हे झालं फोकस. आणि त्यानंतर आपण बघितलेलं फोकल लेंथ. फोकल लेंथ आपण डिनोट करतो स्मॉल एफनी. लेंथ आहे स्मॉल एफनी डिनोट करतो. फोकल लेंथ आहे, फोकल आहे म्हणजे रिलेटेड टू फोकस. मिररमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण सगळे डिस्टन्सेस पोलपासून मेजर करतोय. त्यामुळे फोकल लेंथ म्हणजे काय असणार आहे, फोकस आणि कशामधला डिस्टन्स, पोलमधला डिस्टन्स. म्हणजे एफ पी हे जे डिस्टन्स आहे दिस इज फोकल लेंथ. याला काय बोलता, फोकल लेंथ. एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ही, फोकल लेंथ असते नेहमी रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ. फोकल लेंथ किती असते, रेडियस ऑफ कर्वेचरचा हाफ. त्यामुळे आपण असं कन्सिडर करू शकतो की हा सी पॉईंट आहे, पी पॉईंट आहे, तर एफ पॉईंटचं लोकेशन कुठे असणार आहे, ए पॉईंट जो असणार आहे तो नेहमी सी आणि एफच्या मिड पॉईंटला असणार आहे. ठीक आहे, कारण हे डिस्टन्स टोटलच्या हाफ आहे, म्हणजे एफ काय असणार आहे, सी आणि पीच्या मध्ये असणार आहे. ठीक आहे, समजते. त्यानंतर ह्या झाल्या सगळ्या टर्म्स. ज्यावेळेस कॉन्केव्ह मिरर असेल त्यावेळेस आपल्याला पॉईंट्स असे मिळतात सी एफ पी. आणि ज्यावेळेस कॉन्व्हेक्स मिरर असणार आहे बघा, हा पी आहे, हा एफ आहे आणि असा स्फिअर आहे, त्यामुळे सी इथे असणार आहे. पी एफ सी आणि सी एफ पी या बेसिक टर्म्स आपण बघितलेल्या रे डायग्राम ड्रॉ करण्याचे 3 रूल्स आपण बघितले. बट त्याआधी आपण बघितलं हाऊ टू ड्रॉ रिफ्लेक्टेड रे कसा ड्रॉ करायचा ते आपण बघितलेलं. सो त्यासाठी अगेन एक मिरर आपण कन्सिडर केलेला, प्रिन्सिपल ॲक्सिस, दिस इज मिरर. ओके, एक रे येणार आहे मिररवरती. सो दिस इज इन्सिडेंट रे, येणारा रे आहे त्यामुळे ॲरो आपण असा दाखवलेला. आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांनी नॉर्मलसोबत केलेला अँगल सेम असतो. इन्सिडेंट रे आपल्याला माहिती आहे, मग आपल्याला आता रिफ्लेक्टेड रे जर ड्रॉ करायचं तर आपल्याला आधी नॉर्मल बघावे लागणार की नॉर्मल कुठे असणार आहे. इन्सिडेंट रेने नॉर्मलसोबत जेवढा अँगल केला आहे तेवढ्याच अँगलवरती आपल्याला रिफ्लेक्टेड रे दाखवावं लागणार आहे. बट यामध्ये कर्ड सरफेसमध्ये तुम्ही नॉर्मल कसे ड्रॉ करणार, त्यासाठी आपण काय यूज केलेलं, आपण यूज केलेलं एक बेसिक प्रॉपर्टी. दिस इज पी, त्यानंतर आहे सेंटर आणि हा आहे इथे फोकस. ओके, आता यामध्ये जर बघितलं आपण मिरर ह्या साईडला घेतलं त्यामुळे पॉईंट सी एफ पी असे आले, ह्या सिक्वेन्सने आलेले आहे. पॉईंट मिरर आपण असा घेतलेला आहे. ओके, आता इथे नॉर्मल कशी आपण ड्रॉ करणार, तर आपल्याला माहिती आहे की सर्कलची जी रेडियस असते, रेडियस म्हणजे काय, सेंटरपासून सर्कलवर असणाऱ्या कोणत्याही पॉईंटला जॉईन करणारी लाईन. सो रेडियस जी असते ही रेडियस नेहमी सर्कलवरती असणाऱ्या प्रत्येक पॉईंटला परपेंडिक्युलर असते, किंवा आपण असं बोलू शकतो रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट. ही बेसिक प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला सर्कलची. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट और रेडियस इज परपेंडिक्युलर टू एव्हरी पॉईंट ऑन दिस सर्कल. त्या लॉजिकनी ही जी रेडियस असणार ही असणार आहे याला परपेंडिक्युलर. म्हणजे काय, या सरफेसला या रेडियसनी फॉर्म केलेला अँगल असणार आहे 90 म्हणजे काय, दिस इज अ नॉर्मल. ही काय झाली, नॉर्मल. ही नॉर्मल झाली. हा इन्सिडेंट रे झाला तर हा असणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज आय. रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असणार आहे, एवढ्याच व्हॅल्यूचा नॉर्मलपासून आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे रिफ्लेक्टेड रे अशा टाईपमध्ये काहीतरी असणार. रिफ्लेक्टेड आहे, इथे येतो, रिफ्लेक्ट होतो, बाहेर जातो, त्यामुळे आपण ॲरो असा दाखवतो आणि दिस इज आर. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ड्रॉ करायचा असतो रिफ्लेक्टेड रे. यानंतर आपण बघितले रे डायग्रामचे 3 रूल. बेसिक रूल्स होते, सोपे रूल्स आहे एकदम. पहिले 2 रूल तर इंटरकनेक्टेड आहे. सो फर्स्ट रूल काय होतं, प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर मिरर घेऊया आपण, पोल. फर्स्ट रूल काय सांगतो, इफ इन्सिडेंट रेस म्हणजे येणारे रेस, इफ इन्सिडेंट रेस आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, इन्सिडेंट रे पॅरलल असेल प्रिन्सिपल ॲक्सिसला, त्या केसमध्ये काय होणार आहे,
आफ्टर रिफ्लेक्शन इथे येऊन रेज रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्शन नंतर काय होतं आहे, आफ्टर रिफ्लेक्शन दिस रेज रिफ्लेक्टेड रेज विल पास थ्रू वन फिक्स पॉईंट. एका फिक्स पर्टिक्युलर पॉईंटमधून हे रिफ्लेक्टेड रेज पास होणार आहे. जसं हा पहिला रे इथे रिफ्लेक्ट होऊन ह्या पॉईंटमधून पास झाला, सेकंड रे सुद्धा रिफ्लेक्ट होऊन ह्या पॉईंटमधून पास झाला. तर हा जो फिक्स पॉईंट असणार आहे ह्या पॉईंटला आपण बोलतो फोकस. तर थोडक्यात काय, वेन इन्सिडेंट रेज आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्लेक्टेड रेज विल पास थ्रू फोकस. रिफ्लेक्टेड रे नेहमी कुठून पास होता, फोकसमधून पास होता. सो दिस इज रिफ्लेक्टेड रे. तर आपण बघितलं जर रेज पॅरलल असतील प्रिन्सिपल ॲक्सिसला तर ते रेज रिफ्लेक्शन नंतर किंवा रिफ्लेक्टेड रे कशामधून पास होता, फोकसमधून पास होता. दिस इज रूल नंबर 1. सेकंड रूल काय होता, सेकंड रूल याच दोन वर्ड्सवरती आधारित होता. सेकंड रूल काय सांगतो, सपोज पी त्यानंतर इथे आहे एफ. सेकंड रूल काय सांगतो, तर इन्सिडेंट रे फोकसमधून पास होतोय. इन्सिडेंट रे फोकसमधून पास होतो, असा आला मिररच्या सरफेसवर आला, इथे येऊन तो रिफ्लेक्ट होणार. मग रिफ्लेक्शन नंतर काय होतं, इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू फोकस ऑफ द मिरर देन रिफ्लेक्टेड रे विल बी ऑलवेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. रिफ्लेक्टेड रे नेहमी या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. अगेन दोन वर्ड आपण यूज केले. जर इन्सिडेंट रे फोकसमधून पास होतं तर रिफ्लेक्टेड रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. म्हणजे ह्याच दोन वर्ड्सवर आधारित हे पहिले दोन रूल आहे. ओके. त्यानंतर थर्ड रूल आपण बघितला. थर्ड रूल होता अबाउट सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर एखादी रे जात असेल, म्हणजे इन्सिडेंट रे जर सेंटर ऑफ कर्वेचरमधून जात असेल तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा त्याच पॉईंटमधून किंवा त्याच रेनी परत रिटर्न जाणार आहे. मिरर त्यानंतर पी हा स्पियर आहे, त्यामुळे त्याचं सेंटर इथे कुठे असणार आहे, सी, इथे आहे एफ. इन्सिडेंट रे जर सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास झाला, इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर, इन्सिडेंट रे आहे, येणारे रे आहे, इथे येणार रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट झाल्यानंतर हा रे कुठे जाणार, तर रिफ्लेक्टेड रे ह्याच पाथने परत रिटर्न होतोय. सो इट फॉलोज सेम पाथ. हा इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे. तर सेंटर ऑफ कर्वेचरमधून ज्यावेळेस एखादा रे पास होतो तर रिफ्लेक्टेड रे त्याच पाथने मागे फिरणार आहे. ओके. हा होता थर्ड रूल. असे 3 रूल्स आपण बघितले. या रूल्स नंतर आपण बघितलेले इमेज फॉर्मेशन. त्यामध्ये आपण फर्स्ट केस घेतलेली कॉन्केव्ह मिरर. तर कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला कशी इमेज मिळते, तर कशी इमेज मिळते हे आपण फिक्स सांगू शकत नाही, कारण यामध्ये आपल्याला बरेचसे व्हेरिएशन्स मिळतात. व्हेरिएशन्स कसे मिळतात, आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतो, ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला डिफरंट इमेजेस मिळतात. मग ऑब्जेक्टच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग आपण त्याचे 6 केसेस कन्सिडर केले, 6 केसेस कन्सिडर केले आणि प्रत्येक केसमध्ये कशा टाईपची इमेज आपल्याला मिळते ते आपण बघितलेलं. 6 केसेस आपण कसे कन्सिडर केलेले, 6 केसेस आपण कन्सिडर केलेले. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसवरती आपण ऑब्जेक्ट कसा प्लेस करतो. कॉन्केव्ह मिरर बघतोय आपण, पी त्यानंतर सर्कल आहे, सो दिस इज सी. सी आणि पीच्या मध्ये असतो पॉईंट एफ. ऑब्जेक्ट आपण कसं दाखवतो, ऑब्जेक्ट आपण असं ॲरोने दाखवतो. सो ए बी असा ऑब्जेक्ट जनरली आपण दाखवत होतो. त्यामध्ये एला काय बोलता हेड आणि बी असतो टेल. ओके. तर आता ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवतो त्याच्या अकॉर्डिंग इमेज फॉर्मेशन डिफर होणार आहे. सपोज त्यामध्ये आपण 6 केसेस कशा घेतल्या, पण त्या केसेस त्याच सिक्वेन्सने घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून तुमची एकही केस मिस होणार आहे आणि एक पॅटर्न तुमचा फॉलो होणार आहे. सो फर्स्ट केसमध्ये काय करायचं, आपल्याला हे 3 पॉईंट कन्सिडर करायचे, सी, एफ आणि पी. हे 3 पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचे. फर्स्ट पॉईंट कोणता असणार आहे, सीच्या पलीकडे, म्हणजे बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. सेकंड पॉईंट कुठे असणार आहे, ॲट सी. सीला आपल्याला ठेवायचं आहे. थर्ड केसमध्ये सी आणि एफच्या मध्ये ठेवायचं, म्हणजे इथे ठेवायचं आहे. फोर्थ केस ऑब्जेक्ट आपल्याला फोकसला ठेवायचं आहे, म्हणजे बघा प्रत्येक पॉईंट आणि त्याच्या आजूबाजूचे पॉईंट आपण कव्हर करतोय. ही झाली फोर्थ केस. फिफ्थ केस काय असणार आहे, एफ आणि पीच्या मध्ये आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट ठेवू त्यावेळेस असणार फिफ्थ केस. पोलवरती आपण ऑब्जेक्ट नाही ठेवू शकतो बिकॉज इट्स अ मिररचा सेंटर आहे. त्यामुळे ह्या 5 केसेस झाला. 6 केस कोणते होते की ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटीवरती ठेवतो, इन्फायनाईट डिस्टन्सवरती ठेवतो, दॅट वॉज 6 केस. आणि या 6 केसेससाठी आपण रे डायग्रामचे जे रूल्स बघितले त्याचा यूज करून इमेज फॉर्मेशन बघितलेले. ओके. आता हे इमेज फॉर्मेशन कसे बघितले परत एकदा आपण रिवाइज करूया. कॉन्केव्ह मिरर, इमेज फॉर्मेशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिअल इमेज जी असते, रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते. ओके. रिअल इमेज नेहमी इन्व्हर्टेड असते आणि व्हर्च्युअल इमेज नेहमी कशी असते, इरेक्ट असते. म्हणजे जर सपोज तुम्हाला एखादी इमेज इन्व्हर्टेड मिळाली तर लगेच समजायचं की ती इमेज रिअल आहे. एखादी इमेज तुम्हाला व्हर्च्युअल मिळाली तर समजायचं की ती इमेज नेहमी इरेक्ट आहे. ओके. व्हर्च्युअल असेल तर इरेक्ट असणे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे हे काय असा डिस्क्राईब रूल नाही, बट तुम्ही हे जस्ट ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता. सो आपण फर्स्ट केस घेतो की ज्यावेळेस ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे असतो.
या सगळ्या गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये बघितलेल्या आहे, बट तरीसुद्धा एकदा बघूया इन केस व्हिडिओ सगळ्यांनी बघितले नसेल तर. फर्स्ट केसमध्ये ऑब्जेक्ट आपण ठेवतो सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे बियॉन्ड सी. बियॉन्ड सी ठेवतो. मग आता इथे इमेज फॉर्मेशन कशी होणार, त्यासाठी आपण काय करतो, आपण आपल्याला मिनिमम 2 रेज दाखवायचे, मिनिमम 2 रूल, इथे 2 रूलचा विचार करायचा आहे आउट ऑफ 3. सो फर्स्ट केस आपण याला दाखवूया ऑब्जेक्ट ए बी. आपण फर्स्ट रूल यूज केला, इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, रिफ्लेक्टेड रे विल पास थ्रू फोकस. फर्स्ट रूल. रे डायग्राम ड्रॉ करताना तुम्हाला प्रॉपर स्केलचा यूज करायचा आहे, प्रॉपर मेजरमेंटचा यूज करायचा आहे. मिरर दाखवा, हा सेंटरचा पॉईंट मार्क करा. त्यानंतर ह्या पॉईंटपासून एफ पी हे डिस्टन्स आणि सी एफ हे डिस्टन्स सारखं आलं पाहिजे, किंवा दुसऱ्या वर्डमध्ये आपण बोलू शकतो सी पी जेवढं डिस्टन्स घ्याल ना त्याच्या मिड पॉईंटला आपल्याला एफ घ्यायचा आहे नेहमी. ओके. सो फर्स्ट रे असं झालं. सेकंड रे घेण्यासाठी आपण रूल नंबर 2 यूज करूया. रे आपण फोकसमधून पास करू, इन्सिडेंट रे फोकसमधून पास झालं, रिफ्लेक्टेड रे प्रिन्सिपल ॲक्सेसला पॅरलल असणार, त्यामुळे रे असा मिळतो. फॉर्म होते. ही लाईन आपण थोडीशी स्ट्रेट ड्रॉ करूया. रे इथे आला आणि त्यानंतर रिफ्लेक्टेड रे असा पास होणार आहे. ओके. आता इमेज कुठे फॉर्म होणार, ह्या 2 रिफ्लेक्टेड रेच्या इंटरसेक्शनला, जिथे त्या रेज एकमेकांना मीट करतात तिथे इमेज फॉर्म होणार आहे. हा पॉईंट ए पासून निघाला, त्यामुळे हा पॉईंट असणार आहे ए डॅश. एची इमेज ए डॅश, बीची इमेज असणार बी डॅश. बी डॅश कुठे असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसवरती असणार आहे. पॉईंट बी प्रिन्सिपल ॲक्सिसवर आहे. आणि त्यानंतर ॲरो एला एज हेड, त्यामुळे ॲरो असा असणार आहे. ओके. आता इथे आपल्याला मेन्शन करायचं पोझिशन ऑफ इमेज. इमेज कुठे फॉर्म होते, इमेज इज फॉर्म बिटवीन सी अँड एफ, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये इमेज फॉर्म होते. इमेज कशा प्रकारची फॉर्म होते, ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी आहे. म्हणजे इमेज कशी उलटी फॉर्म झाली. उलटी इमेज आहे म्हणजे काय, इमेज इज इन्व्हर्टेड. इमेज कशी आहे, इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड लगेच आपल्याला लिहायचं आहे तिथे की इमेज इज रिअल. इन्व्हर्टेड आहे म्हणजे रिअल आहे. रिअल आहे का व्हर्च्युअल हे आपण कसं डिसाईड करतो, जर रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करता दॅट टाइम इमेज इज रिअल. इथे रिफ्लेक्टेड रे ॲक्च्युअली मीट करताय ना, त्यामुळे ही इमेज असणार आहे रिअल. सो रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे. त्यानंतर कुठे फॉर्म होते, सी आणि एफच्या मध्ये फॉर्म होते. नंतर साईजचा विचार आपण इथे डिस्क्राईब कोणत्या गोष्टी करतोय. एकतर आपण इमेज कुठे फॉर्म होते म्हणजे इमेजची पोझिशन काय आहे, त्यानंतर इमेजचा टाईप काय म्हणजे रिअल आहे का व्हर्च्युअल आहे, इन्व्हर्टेड आहे काय, ते आपण इथे मेन्शन करतो. पोझिशन झाला, टाईप झाला, आणि त्यानंतर आपण साईज मेन्शन करतोय. या 3 गोष्टींमध्ये आपल्याला इमेज डिस्क्राईब करायची आहे. साईज जर तुम्ही बघितली, ऑब्जेक्ट एवढा होता, इमेज एवढी झालेली आहे, तर इमेजची साईज लहान आहे. ओरिजिनल साईजपेक्षा लहान असेल तर त्याला आपण बोलतो डिमिनिश. ओरिजिनल साईजपेक्षा इमेजची साईज मोठी झाली त्याला आपण बोलतो मॅग्निफाईड. इथे साईज लहान झाली आहे, त्यामुळे इथे आपण लिहू शकतो इमेज इज डिमिनिश. ओके, समजली फर्स्ट केस. सेकंड केस, ज्या वेळेस ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरवरती होता. सेकंड केससाठी आपल्याला ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा, आता सेंटर ऑफ कर्वेचरवरती. ही केस झाली, आता आपण ह्या केसचा विचार करतोय. पॉईंट पी, सर्कलचा सेंटर सी, इथे पॉईंट एफ. आता आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा ए बी ॲट पॉईंट सी. इमेज कशी फॉर्म होते, अगेन सेम रूल्स. इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन विल पास थ्रू फोकस. ओके. त्यानंतर सेकंड रूल, इन्सिडेंट रे विच इज पासिंग थ्रू फोकसमधून पास होणारी लाईन. रिफ्लेक्शन नंतर ती कुठे जाणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल होऊन जाणार आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. इमेज कुठे फॉर्म होणार, इंटरसेक्शन पॉईंटवरती. आता हा इंटरसेक्शन पॉईंटचा आपण विचार केला, इथे इमेज फॉर्म होते. ए पासून रे निघाला, त्यामुळे इथे असणार आहे ए डॅशची इमेज, बीची इमेज असणार आहे प्रिन्सिपल ॲक्सिसवरती. हा पॉईंट बी होता, सेम पॉईंट बी डॅश असणार आहे. ए आहे, ए हेड आहे, त्यामुळे इथे ॲरो आपल्याला असा दाखवावा लागणार. इथे जर तुम्ही इमेजची पोझिशन बघितली, इमेज कुठे फॉर्म होते, सेंटर ऑफ कर्वेचरवरतीच फॉर्म होते. ठीक आहे, सेंटर ऑफ कर्वेचरवरतीच इमेज फॉर्म होते, दॅट इज पोझिशन. टाईप जर बघितला तर उलटी इमेज फॉर्म होते. उलटी इमेज आहे म्हणजे इन्व्हर्टेड इमेज आहे. ॲक्च्युअलमध्ये रेज मीट होता, हा रे ॲक्च्युअलमध्ये मीट होतं, सो दॅट इज रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज असणार आहे. त्यानंतर साईजचा जर विचार केला, जेवढ्या साईजचे ऑब्जेक्ट होतात तेवढ्याच साईजची इमेज आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे साईज इज सेम ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. समजलं. तर ही झाली सेकंड केस. त्यानंतर थर्ड केस होती, ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट सी आणि एफच्या मध्ये ठेवतो, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये ठेवतो. ऑब्जेक्ट आपल्याला ठेवायचा आहे आता सी आणि एफच्या मध्ये, पी, त्यानंतर इथे असेल सी आणि हा आहे एफ. ऑब्जेक्ट आपण ठेवतो आता सी आणि एफच्या मध्ये,
सी आणि एफच्या मध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट ठेवणार आहोत, अगेन फर्स्ट रूल, रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन विल पास थ्रू फोकस. सेकंड, रे विच इज पासिंग थ्रू फोकस, ray which is passing through focus after reflection will be parallel to principal axis. ओके, इमेज कुठे फॉर्म होणार आहे? या दोन रिफ्लेक्टेड रेच्या इंटरसेक्शनला. इंटरसेक्शन हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. तर हा पॉईंट असणार आहे एची इमेज ए डॅश, बीची इमेज कुठे असणार आहे? इथे. दिस विल बी बी डॅश. ॲरो असा आहे, म्हणजे ॲरो असा आपल्याला दाखवायचा आहे. इमेज कुठे फॉर्म होते? इमेजची पोझिशन जर बघितली, इमेज फॉर्म होते बियॉन्ड सी, सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे इमेज फॉर्म होते. त्यानंतर टाईप जर बघितला, रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करताय, रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करताय म्हणजे इमेज असणार आहे रिअल आहे, म्हणजे ऑब्व्हियसली ती इन्व्हर्टेड असणारच आहे. इथे आपण बघू पण शकतो, आपल्याला उलटा ॲरो मिळतो. सो दिस इज इन्व्हर्टेड. इमेज कशी मिळते? रिअल आणि इन्व्हर्टेड. साईजचा जर विचार केला तर बघा, हा एवढा ऑब्जेक्ट होता, आता साईज मोठी झालेली, म्हणजे काय ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा इमेजची साईज मोठी आहे. सो इमेज इज मॅग्निफाईड. तर ते आपण साईजमध्ये लिहू शकतो. तर यामध्ये जर तुम्ही पॅटर्न बघत असाल, आपण काय करतो, जसं जसं ऑब्जेक्ट जवळ आणतोय मिररच्या, तसे इमेज जे ते दूर जाते आणि इमेजची साईजसुद्धा वाढते. आधी आपल्याला छोट्या साईजची मिळाली, मग सेम साईजची मिळाली, आता मोठी मिळालेली आहे. तर एक पॅटर्न इथे फॉलो होतोय. नाव नेक्स्ट केस, आपण आता कुठे ऑब्जेक्ट ठेवणार? ही केस झाली. आता आपल्याला फोकसवरती ऑब्जेक्ट ठेवायचा आहे, ॲट फोकस. एफ सी पी. नेक्स्ट केस फोकस. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट फोकसवरती ठेवतोय, ए बी. फर्स्ट रूल, इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन विल पास थ्रू फोकस. आता इथे आपण ऑब्जेक्ट फोकसवर ठेवलेला आहे, त्यामुळे आपण सेकंड रूल यूज करू शकत नाही आहे. त्यामध्ये आपण यूज करणार थर्ड रूल, 3 नंबरचा रूल यूज करणार. तो रूल काय होता की सेंटर ऑफ कर्वेचरमधून ज्यावेळेस लाईट रे जाणार आहे, त्यावेळेस ती लाईट रे त्याच पाथनी परत मागे येणार आहे. आठवते थर्ड रूल. सो रूल 3च्या अकॉर्डिंग इन्सिडेंट रे कसा असणार आहे? असा काही इथे येणार, रिफ्लेक्ट होणार आहे, त्याच पाथनी मागे तो फिरणार आहे. सो रिफ्लेक्टेड रे असं असणार आहे. इमेज कुठे फॉर्म होते? जिथे या रिफ्लेक्टेड रेज मीट होतात तिथे इमेज फॉर्म होते. इथे जर तुम्ही बघितलं, या ज्या रेज आहे, रिफ्लेक्टेड रेज आहे, त्या रिफ्लेक्टेड रेज पॅरलल दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही अजून कितीही जरी एक्सटेंड केलं तरीसुद्धा त्या पॅरलल असणार आहे. मग अशा रेज कुठे मीट करतात? तर आपण असं अज्युम करतो की पॅरलल रेज एकमेकांना मीट करता ॲट इन्फिनिटी. कुठे मीट करता? इन्फिनिटीला एकमेकांना ते मीट करता. इन्फिनिटी काय आहे किंवा किती डिस्टन्सवरती हे आपल्याला माहिती नाही, बट आपण असं कन्सिडर करतो की पॅरलल रेज पुढे जाऊन कुठेतरी एकमेकांना मीट करणार आहे, दॅट डिस्टन्स इज इन्फायनाईट. म्हणून आपण असं कन्सिडर करतो की पॅरलल रेज इन्फायनाईट डिस्टन्सवरती मीट करणार आहेत. आपण इमेज फॉर्मेशन आत्तापर्यंत त्याच्या बघितलं, त्यामध्ये आपण काय कन्सिडर करत होतो की जिथे कुठे ह्या रिफ्लेक्टेड रेज मीट होतील तिथे इमेज फॉर्म होते. रिफ्लेक्टेड रे इथे कुठे मीट होत आहे? आपण कन्सिडर करतो दे आर मीटिंग ॲट इन्फिनिटी. त्यामुळे इमेज कुठे फॉर्म होणार आहे? इमेज फॉर्म होणार आहे ॲट इन्फिनिटी. सो पोझिशनमध्ये आपण काय लिहू शकतो? पोझिशन ऑफ इमेज असणार, इमेज विल बी फॉर्म्ड ॲट इन्फिनिटी. ओके. देन टाईप. आता आपल्याला इमेज इन्फायनाईट डिस्टन्सवरती फॉर्म होते, आपल्याला दिसत पण नाही, मग आपण त्याचा टाईप कसा डिसाईड करणार? टाईप आपण कसा डिसाईड करणार? रिफ्लेक्टेड रेज आहे. ओके, ह्या रेज आपण कन्सिडर करतो की ह्या एकमेकांना भेटत आहे. ठीक आहे, एकमेकांना मीट करतात, म्हणजे हे रियालिटीमध्ये एकमेकांना मीट करतात. ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रेज ॲक्च्युअली एकमेकांना मीट करतात त्यावेळेस इमेज आपण काय कन्सिडर करतो? रिअल कन्सिडर करतो. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो इमेज इज रिअल. इन्व्हर्टेड आहे की इरेक्ट आहे हे कसं डिसाईड करणार? आपल्याला इमेज कशी फॉर्म झाली तेच दिसत नाही, मग आपण ते कसं डिसाईड करणार? तर रिअल आहे म्हणजे ऑब्व्हियसली ती इमेज असणार आहे इन्व्हर्टेड. ठीक आहे, त्यामुळे इथे आपण लिहू शकतो इन्फायनाईट, रिअल आणि इन्व्हर्टेड. साईज, व्हॉट अबाउट साईज? इमेज आपल्याला दिसत नाही, साईज काय असणार? इन्फायनाईट डिस्टन्सवरती इमेज मिळते. इन्फायनाईट डिस्टन्सवरती इमेज मिळते म्हणजे इमेजची साईज किती असणार आहे? व्हेरी लार्ज, किंवा आपण मॅग्निफाईड किंवा असं लिहू शकतो व्हेरी लार्ज. खूप मोठ्या साईजची इमेज आपल्याला इथे मिळणार आहे. तर ही होती एक स्पेशल केस ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण फोकसवरती ठेवतो. फोकसवर असेल त्यावेळेस आपल्याला इमेज मिळणार आहे ॲट इन्फिनिटी. ओके. त्यानंतर नेक्स्ट केस ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट एफ आणि पीच्या मध्ये ठेवतो. ऑब्जेक्ट पोल आणि फोकसच्या मध्ये आहे त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होणार आहे? फर्स्ट आपण कन्सिडर करूया विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. रिफ्लेक्शन नंतर ती पास होणार आहे फोकसमधून. ओके. आणि त्यानंतर सेकंड रे आपण कन्सिडर करतो सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होणार अकॉर्डिंग टू रूल नंबर 3. इन्सिडेंट रे ज्यावेळेस सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होतो त्यावेळेस रिफ्लेक्टेड रे सेम पाथनी जाणार आहे. ओके.
आता यामध्ये जर बघितलं अगेन आपल्याला बघायचं की रिफ्लेक्टेड रेज एकमेकांना कुठे मीट करतात. हे रेज जे आहे हे रेज जर तुम्ही बघितले अजून एक्सटेंड केले ना असे तर आपल्याला दिसेल की हे रेज एकमेकांपासून दूर जातात, डायव्हर्ज होतात. प्रिव्हियस केसमध्ये रेज पॅरलल होते, या केसमध्ये रेज डायव्हर्ज होतात. पॅरललचे तरी चान्सेस होते की ते पुढे कुठेतरी जाऊन मिळणार, बट डायव्हर्जिंग आहे ते एकमेकांपासून दूर जात आहे. दूर जात आहे म्हणजे ते एकमेकांना कुठेच मिळणार नाही. बट जर आपण जसं आपण प्लेन मिररमध्ये बघितलं त्याच पद्धतीने जर आपण हे इथे असं मागे एक्सटेंड केलं, हे रेज जर मागे एक्सटेंड केले तर आपल्याला एक पॉईंट मिळतो. ह्या पॉईंटला आपल्याला मिळणार आहे इमेज. इमेज कशी असणार बघा, ए पासून रेज निघतात, हेड इथे असणार, सो दिस इज ए डॅश. बीची इमेज असणार इथे, सो बी डॅश. ए डॅश बी डॅश अशी इमेज आपल्याला मिळते. तर आत्तापर्यंत आपण ज्या केसेस बघितल्या त्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला नेहमी इमेज कशी मिळते, इन्व्हर्टेड मिळते. ही एकच केस आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इमेज कशी मिळालेली आहे, इरेक्ट मिळालेली आहे. इरेक्ट मिळालेली आहे म्हणजे काय, ती व्हर्च्युअल असणार आहे. व्हर्च्युअल असणार आहे आपण बघू शकतो कारण रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत नाही, दे अपियर टू मीट. त्यामुळे इमेज कशी असणार आहे, व्हर्च्युअल असणार आहे. सो या केसमध्ये इमेज मिळते आपल्याला इरेक्ट आणि व्हर्च्युअल. हे तर टाईप झालं. त्यानंतर पोझिशन जर बघितली इमेज कुठे मिळते आपल्याला, बिहाइंड मिररच्या मागे मिळते. आत्तापर्यंत सगळ्या केसमध्ये आपल्याला इमेज इकडे मिळत होती, या केसमध्ये इमेज मिळते बिहाइंड मिरर. अँड देन साईज जर बघितली तर ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा इमेजची साईज मोठी आहे, दॅट मीन्स इट्स मॅग्निफाईड. ओके, तर ही एक डिफरंट केस आपल्याला मिळालेली. फक्त कॉन्केव्ह मिररमध्ये फक्त एका केसमध्ये आपल्याला इरेक्ट इमेज मिळते किंवा सरळ इमेज मिळते. ती केस कोणती, ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपण एफ आणि पीच्या मध्ये ठेवतो त्याच केसमध्ये आपल्याला सरळ इमेज मिळते प्लस मॅग्निफाईड आहे ती इमेज. ओके, आता आपण या सगळ्या केसेस कन्सिडर केल्या, त्यामध्ये एक आउटपुट आपल्याला मिळालं नाही की ज्या केसमध्ये इमेज इरेक्ट असणार आहे, सरळ असणार आहे, बट ती स्मॉल साईजची असणार आहे ऑब्जेक्टपेक्षा. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट असेल तर अशा टाईपची इमेज आपल्याला कॉन्केव्हमध्ये कुठेच मिळत नाही. ती इमेज आपल्याला मिळते कॉन्व्हेक्समध्ये. कॉन्व्हेक्समध्ये एवढे काही कॉम्बिनेशन्स नाही आहे. ओके, यामध्ये अजून एक केस आपली राहिली, आपण 5च केस कन्सिडर केला. 6 केस आपली राहिली आहे की ज्यावेळेस ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती असतो. कॉन्व्हेक्स मिररच्या आधी आपल्याला ही एक केस बघायची, ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती असतो. आपण असं कन्सिडर केलेलं की पॅरलल रेज जे असतात ते इन्फिनिटीला जाऊन मिळतात. पॅरलल रेज इन्फिनिटीला जाऊन मिळतात याचा अर्थ काय, आपण असं बोलू शकतो की इन्फिनिटीपासून येणारे जे रेज असतात ते पॅरलल असतात. इन्फिनिटीपासून येणारे रेज पॅरलल असतात असं आपण बोलू शकतो. त्यामुळे जर ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहे, खूप लांब आहे, आपल्याला माहिती पण नाही कुठे आहे, तर त्याच्यापासून येणारे रेज आपण कसे कन्सिडर करू शकतो, पॅरलल कन्सिडर करू शकतो. त्यामुळे यासाठी लास्ट केससाठी वेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, त्या केससाठी आपल्याला कशी इमेज मिळणार ते आपल्याला बघायचं आहे. पी एफ अँड सी रेज खूप लांबून येत आहे, खूप डिस्टन्सवरून येत आहे, म्हणजे इन्सिडेंट रेज कसे असणार आहे, पॅरलल असणार आहे. इन्सिडेंट रेज कसे असणार आहे, पॅरलल असणार आहे. पॅरलल रेज ज्यावेळेस येतात, पॅरलल रेज कुठून पास होतात, पॅरलल रेज नेहमी फोकसमधून पास होतात. सो रिफ्लेक्टेड रे असे असणार आहे. रिफ्लेक्टेड रे जिथे मीट करतात दॅट पॉईंटला आपल्याला इमेज मिळते. रिफ्लेक्टेड रे कुठे मीट करतात, फोकसला मीट करतात, म्हणजे इमेज कुठे फॉर्म होते, इमेज इज फॉर्मिंग ॲट फोकस. लास्ट केस वेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, इमेज इज फॉर्म्ड ॲट फोकस. फोकसला फॉर्म होते. जर तुम्ही त्याची साईज बघितली, फोकस इज अ पॉईंट, त्यामुळे इमेज कशी आहे, इमेज इज पॉईंट सोर्स फॉर्म. म्हणजे इमेज पोझिशन आपण लिहू शकतो, इट इज ॲट फोकस. त्यानंतर साईजसाठी आपण लिहू शकतो पॉईंट साईज आहे, बरोबर. आता ती पॉईंट साईज आहे, मग त्याचा टाईप आपण कसा लिहिणार, कोणत्या टाईपची इमेज फॉर्म होते. तर यामध्ये बघा, रेज ॲक्च्युअली मीट करत आहे, येस रेज आर ॲक्च्युअली मीटिंग, ॲक्च्युअली इंटरसेक्ट करत आहे, ॲक्च्युअल मीट करत आहे. ॲक्च्युअल मीट करता म्हणजे इमेज कशी असणार आहे, रिअल आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट ती इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड. सो अशा टाईपची इमेज आपल्याला या केसमध्ये मिळते, रिअल, इन्व्हर्टेड अँड पॉईंट साईज. यानंतर आता आपण बघूया कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररमध्ये तुम्ही ऑब्जेक्ट कुठेही ठेवा, तुम्हाला एकाच टाईपची इमेज फॉर्म मिळते किंवा एकाच टाईपची इमेज इथे फॉर्म होते. त्यामुळे यामध्ये असे काही व्हेरिएशन किंवा केसेस नाही आहे, एकच रे डायग्राम आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. सो पॉईंट बी, त्यानंतर सी आणि इथे असणार आहे एफ. ऑब्जेक्ट आपण ठेवूया इथे, ऑब्जेक्ट आहे ए बी. याची इमेज कशी फॉर्म होते तेच 3 रूल आपल्याला यूज करायचे आहे. ऑब्जेक्ट इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन विल पास थ्रू फोकस, फोकसमधून पास होणार आहे. सेकंड रूल ऐवजी आपण थर्ड रूल यूज करूया. ज्यावेळेस इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होते त्यावेळेस ती त्याच पाथच्या अलॉंग रिफ्लेक्ट बॅक होते. सो रे अशी असणार आहे, अशी इन्सिडेंट रे, नंतर त्याच पाथनी रे रिफ्लेक्ट होते.
इमेज कुठे फॉर्म होते, रिफ्लेक्टेड रेजच्या इंटरसेक्शन पॉईंटला, म्हणजे इथे फॉर्म होणार आहे. तर इमेज कशी मिळणार आहे, हा पॉईंट असणार आहे एची इमेज ए डॅश, ए आहे म्हणजे हेड दाखवायचा, आणि खाली असणार आहे बीची इमेज बी डॅश. इथे जर तुम्ही बघितलं रेस ॲक्च्युअलमध्ये मीट होत नाही आहे, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट होत नाही, दॅट मीन्स दिस इज अ व्हर्च्युअल इमेज. ही कोणती इमेज आहे, व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल इमेज आहे म्हणजे ती कशी पाहिजे, इरेक्ट पाहिजे. इरेक्ट दिसते, सरळ दिसते, ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी मिळाली, इरेक्ट आहे. सो व्हर्च्युअल आहे, इरेक्ट आहे, किंवा अपराईट पण बोलतात त्याला, इरेक्ट और अपराईट. आणि साईजचा जर विचार केला इमेजपेक्षा ऑब्जेक्टची साईज लहान आहे, म्हणजे आपण लिहू शकतो इमेज इज डिमिनिश्ड. त्यामुळे मी बोललेली ना की कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला एका टाईपची इमेज मिळत नाही, की जी इमेज ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा इरेक्ट असते आणि ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा लहान असते. त्याच्यामध्ये आपल्याला इरेक्ट इमेज मिळते, बट ती इमेज मॅग्निफाईड असते, बट लहान इमेज आपल्याला मिळत नाही. त्यामुळे कॉन्केव्हसाठी नेहमी लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्ससाठी नेहमी लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्स मिररमध्ये नेहमी आपल्याला सरळ आणि लहान इमेज मिळते, सरळ आणि लहान इमेज आपल्याला मिळते. एवढ्या सगळ्या केसेस आपण डिस्कस केलेल्या, आपण रिव्हिजन करतोय, पण तरीसुद्धा परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये घेतल्या, कारण यामध्ये मुलांचं खूप जास्त कन्फ्युजन असतं. ओके, आता यानंतर आपण बघितलेलं कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे ॲप्लिकेशन, कुठे ते आपण कुठे ते यूज करू शकतो, डिपेंडिंग ऑन इमेज फॉर्मेशन. इमेज कशी फॉर्म होते त्याच्या अकॉर्डिंग त्याचे काय काय ॲप्लिकेशन आहे. त्यामध्ये आपण अजून एक प्रॉपर्टी बघितली, कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. कॉन्केव्ह मिरर जे असतात त्याला आपण बोलतो कॉन्व्हर्जिंग मिरर, आणि कॉन्व्हेक्स मिररला आपण बोलतो डायव्हर्जिंग मिरर. त्यामुळे कॉन्केव्ह मिररला अजून आपण बोलतो फोकसिंग मिरर, कारण यामध्ये लाईट रेज जे आहे त्या फोकस होता, कॉन्व्हर्ज होत आहे. कॉन्व्हर्ज होत आहे म्हणजे काय, अशा टाईपमध्ये एका पॉईंटला येऊन मिळत आहे, ठीक आहे. आणि डायव्हर्ज होतं म्हणजे काय, दूर दूर जात आहे. सो रेस असे असतात. ओके, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या, आणि त्यानंतर आपण त्याचं ॲप्लिकेशन बघितलेलं. कॉन्केव्ह मिररचं फर्स्ट ॲप्लिकेशन आपण बघितलेलं की बार्बर शॉप किंवा मेकअप मिरर किंवा डेंटिस्ट डॉक्टर हे सगळे कॉन्केव्ह मिररचा यूज करतात. कॉन्केव्ह मिररचा यूज का करतात, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळते, म्हणजे छोटी इमेज मोठी मिळते, किंवा आपल्याला क्लोजर लुक मिळतो, त्यामुळे तिथे यूज होतो. सेकंड आपण बघितलं यूज टॉर्चमध्ये होतो, टॉर्च किंवा हेडलॅम्पमध्ये होतं, कारण त्यामध्ये आपला पॅरलल बीम्स पाहिजे असतात, त्या पॅरलल बीम इथे जनरेट करता येतात. त्यामुळे कॉन्केव्ह मिररचा हा एक यूज आपण बघितलेला. फ्लड लाईटमध्ये आपण बघितलं, ज्यावेळेस आपल्याला ब्राईट बीम पाहिजे असेल लाईटची, त्या केसमध्ये सुद्धा कॉन्केव्ह मिरर यूज होतो. फ्लड लाईट नंतर अजून एक ॲप्लिकेशन आपण बघितलेलं, सोलार इक्विपमेंट किंवा सोलार डिव्हाइसेसमध्ये सुद्धा कॉन्केव्ह मिररचा यूज होतं, कारण इट्स अ फोकसिंग मिरर. त्यामुळे काय होतं, सनलाईट जे ते आपण एका फोकसवरती एकत्र करू शकतो, कॉन्सन्ट्रेट करू शकतो, आणि त्याचा यूज मग सोलार इक्विपमेंटमध्ये होतो. हे 4 युजेस आपण बघितले. कॉन्व्हेक्ससाठी बेस्ट एक्झाम्पल होतं की कारचे जे साईडचे मिरर्स असतात किंवा बाईकवरती जो मिरर असतो दॅट इज कॉन्व्हेक्स टाईप. ओके, त्याचं रिझन काय होतं ते सुद्धा आपण डिस्कस केलं, कारण कॉन्व्हेक्समध्ये आपल्याला नेहमी छोटी इमेज मिळते आणि सरळ मिळते. आपल्याला मागून येणारे ट्रॅफिक बघायची म्हणजे ती आपल्याला सरळ दिसली पाहिजे. ओके, आपल्याला ज्या गाड्या आहेत त्या लहान दिसल्या पाहिजे, कारण दिसणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की आपल्याला वायडर व्ह्यू मिळणार आहे, म्हणजे आपल्याला फक्त मागून येणारी गाडी आणि त्या गाडीच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे दिसणार. त्यामुळे कॉन्व्हेक्स मिररचा यूज तिथे होतो. त्यानंतर कॉन्व्हेक्स मिररचा अदर यूज आपण बघितला की शॉपिंग मॉल असतात किंवा मोठे मोठे बिल्डिंग्स असतात, तिथे कॉन्व्हेक्स मिरर ठेवलेली असते. अगेन सेम प्रॉपर्टी की इमेज लहान मिळते, त्यामुळे वायडर व्ह्यू तिथे कव्हर होतोय. मोठे मोठे शॉप्स किंवा मॉल्स असतात तिथे वरती असं कॉन्व्हेक्स मिरर त्या शॉपिंग मॉलमध्ये ठेवलेलं असतं, जेणेकरून सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. तर हे सगळे युजेस आपण बघितलेले कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे. त्यानंतर आपण एक साइन कन्व्हेन्शन बघितलेलं, त्याला बोलतात कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन अगदी सिंपल होतं. त्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेलं, मिररचा जो पोल असतो त्याला ओरिजिन असं कन्सिडर करतो. मिररचा जो पोल असतो या पोलला आपण ओरिजिन कन्सिडर करतो. प्रिन्सिपल ॲक्सिसला एक्स ॲक्सिस कन्सिडर करतो. ऑब्जेक्ट नेहमी, हा मिरर आहे, ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या लेफ्ट साईडला ठेवला जातो. पोलच्या राईट साईडचे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात, पोलच्या लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरच्या डायरेक्शनमध्ये असणारे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालच्या डायरेक्शनमध्ये असणारे डिस्टन्सेस निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. आणि लास्ट होतं फोकल लेंथ. फोकल लेंथमध्ये आपण बघितले साईन्स. कॉन्केव्ह मिरर असेल तर फोकल लेंथ असते निगेटिव्ह, आणि कॉन्व्हेक्स मिरर असेल तर फोकल लेंथ असते पॉझिटिव्ह. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचं रिझनसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. याचं रिझन पण आपण बघितलेलं. दिस इज अ कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर आहे, दिस इज पॉईंट पी, इथे सी असणार आहे, इथे एफ असणार आहे. आपण आता काय बोललो की कॉन्केव्ह मिररच्या इथे पोलच्या लेफ्ट साईडचे जे डिस्टन्सेस आहेत ते निगेटिव्ह असतात. फोकल लेंथ म्हणजे काय असतं, डिस्टन्स एफ पी म्हणजे हे डिस्टन्स मिररच्या या साईडला, त्यामुळे हे डिस्टन्स कॉन्केव्हसाठी काय असणार, निगेटिव्ह.
त्याच पद्धतीने कॉन्व्हेक्ससाठी जर तुम्ही बघितलं, कॉन्व्हेक्ससाठी FP यांची पोझिशन राईट साईडला असणार, त्यामुळे ते फोकल लेंथ हे डिस्टन्स असणार आहे पॉझिटिव्ह. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या साइन कन्व्हेन्शनमध्ये. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघितला विच इज कॉल्ड ॲज मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युला कशाला रिलेट करतो? मिरर फॉर्म्युला रिलेट करतो F, U आणि V. F असते फोकल लेंथ, U म्हणजे काय असतं? ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम मिरर किंवा फ्रॉम पोल. U म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि V म्हणजे काय असतं? इमेजचं डिस्टन्स. ओके, फ्रॉम पोल म्हणजे ऑब्जेक्टचं मिरर जो असणार आहे, मिररपासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवरती आहे हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार U. इमेज जर सपोज इथे फॉर्म झाली, मग ह्या इमेजचं मिररच्या पोलपासूनचं किती डिस्टन्स आहे, दॅट इज V. याचे रिलेशन काय आहे? 1/F इज इक्वल टू 1/U प्लस 1/V. आणि हे रिलेशन कोणत्याही मिररसाठी ॲप्लिकेबल आहे, कॉन्व्हेक्स असेल, कॉन्केव्ह असेल, अंडर ऑल सर्कमस्टन्सेस हे जे इक्वेशन हे इक्वेशन ॲप्लिकेबल असतं. 1/F इज इक्वल टू 1/U प्लस 1/V. यामध्ये U, V किंवा F हे डिस्टन्सेस आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट जे दिलेले असते त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला साइन कन्व्हेन्शनचा यूज करून हा पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार आहे, पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार, या सगळ्या गोष्टी डिसाईड करायच्या असतात. मिरर फॉर्म्युलानंतर आपण एक अजून टर्म बघितली विच इज कॉल्ड एज मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय? ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा जी इमेज फॉर्म झाली ती किती पट आहे त्याला बोलतात मॅग्निफिकेशन किंवा मॅग्निफाईड इमेज. यामध्ये आपण मॅग्निफिकेशनसाठी एक फॉर्म्युला बघितला H2/H1. हाईटच्या टर्म्समध्ये हा फॉर्म्युला आपण बघितला. हाईट आहे H2 म्हणजे काय? हाईट ऑफ इमेज आणि H1 म्हणजे काय? हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या रेफरन्सनी इमेजची हाईट किती वाढली, ठीक आहे. म्हणजे जर सपोज ऑब्जेक्ट 5 सेंटीमीटरचा होता आणि इमेजची हाईट 10 सेंटीमीटर झाली, मग इथे मॅग्निफिकेशन किती झालं? इमेजची हाईट किती आहे 10, ऑब्जेक्टची हाईट आहे 5, सो मॅग्निफिकेशन झालं ट्वाईस किंवा 2. ते एमची व्हॅल्यू मिळाली 2. हे एक रिलेशन होतं. यामध्ये अजून एक रिलेशन आपण बघितलं, निगेटिव्ह साईन कधीच विसरायचं नाही. निगेटिव्ह ऑफ -V/U. M इज इक्वल टू -V/U. इथे सुद्धा V आणि U म्हणजे सेम टर्म्स की ऑब्जेक्टचा इमेजचा डिस्टन्स किती आहे आणि ऑब्जेक्टचा डिस्टन्स किती आहे. बघा, न्यूमरेटरला नेहमी इमेज रिलेटेड टर्म आहे, इमेजची हाईट आहे, इमेजचा डिस्टन्स आहे. डिनॉमिनेटरला ऑब्जेक्टची हाईट आहे, ऑब्जेक्टची डिस्टन्स आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. यामध्ये अगेन आपण सायन्स बघितलेले की ऑब्जेक्ट जो असतो, ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या लेफ्ट साईडला ठेवला जातो, त्यामुळे हे U हे डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह असणार आहे, कारण पोलच्या लेफ्ट साईडचे डिस्टन्स निगेटिव्ह असतं. म्हणजे नेहमी U किंवा ऑब्जेक्टचा डिस्टन्स आपल्याला निगेटिव्ह कन्सिडर करायचा आहे. ऑब्जेक्ट नेहमी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती म्हणजे ऑब्जेक्टची हाईट नेहमी पॉझिटिव्ह कन्सिडर करायची असते. त्यानंतर H2 साठी इमेजची हाईट पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह असते आपण कसं डिसाईड करत होतो? इमेज कशी फॉर्म होते त्याच्या अकॉर्डिंग हाईट चेंज होते किंवा हाईटचं साईन चेंज होतं. सपोज इमेज रिअल असेल आणि इमेज व्हर्च्युअल असेल, तर ह्या दोन्ही केसेससाठी H2ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. मग पॉझिटिव्ह कशासाठी, निगेटिव्ह कशासाठी? ज्या केसमध्ये इमेज रिअल असणार आहे, त्या केसमध्ये आपण हाईट कन्सिडर करतो निगेटिव्ह. ज्या केसमध्ये फॉर्म इमेज व्हर्च्युअल असणार आहे त्या केसमध्ये आपण हाईट कन्सिडर करतो पॉझिटिव्ह. आता हे कसं लक्षात ठेवायचं? तर बघा, रिअल आहे, रिअल इज ऑलवेज रिलेटेड टू इन्व्हर्टेड. इमेज रिअल आहे म्हणजे इमेज कशी असणार आहे? इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी असणार आहे. उलटी इमेज आहे म्हणजेच काय? जर तुम्ही व्हर्टिकल ॲक्सिस कन्सिडर केला, हे पोलच्या वरचे पॉझिटिव्ह असतं डिस्टन्सेस आणि खालचे डिस्टन्स निगेटिव्ह असतं. उलटे आहे म्हणजे आपण असं लक्षात ठेवू शकतो की डिस्टन्स असणार निगेटिव्ह. रिअल अँड इन्व्हर्टेड. व्हर्च्युअल अँड इरेक्ट. व्हर्च्युअल आहे, इरेक्ट आहे म्हणजे वरची डायरेक्शन आहे, त्यामुळे डिस्टन्स असणार आहे पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीने तुम्ही हे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवू शकता. या व्यतिरिक्त आपण सॉल्व एक्झाम्पल, जे एकच सॉल्व एक्झाम्पल होतं टेक्स्टबुकमध्ये ते आपण सॉल्व केलं. अनसॉल्व एक्झाम्पल, अनसॉल्व एक्सरसाइज आपण कम्प्लिटली सॉल्व केलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. यामधून तुम्हाला जर शिकायला मिळत असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.